नमस्कार. MPSC स्टडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. तर या टॉपिकवर क्वेश्चन कसे विचारले जातात, तर एखादा शब्द आपल्याला दिलेला असतो आणि त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा असतो. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि योग्य तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा असतो. किंवा मग त्या शब्दाचा अर्थ दिलेला असतो आणि ऑप्शनमध्ये 4 शब्द असतात आणि आपल्याला तो शब्द शोधायचा असतो की नेमका कोणत्या शब्दाचा तो अर्थ आहे. तर आज आपण सर्वात महत्त्वाचे MPSCचे सर्वात आवडीचे वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. तर हे सर्व तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात महत्त्वाचे आपण आता वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. तर पहिला शब्द आहे युटोपिया. युटोपिया म्हणजे काय, तर ॲन इमॅजिनरी आयडियल वर्ल्ड, म्हणजे असं जग जिथे कोणताही प्रॉब्लेम नसेल आणि जवळजवळ ते परफेक्ट असेल सर्वांसाठीच. दुसरा शब्द आहे गलिबल. गलिबल म्हणजे काय, तर वन हू इज इझिली डिसिव्ड. डिसिव्डचा अर्थ होतो फसवणे, म्हणजे असा व्यक्ती ज्याला फसवणं खूप सोपं आहे अशा व्यक्तीला म्हणतात गलिबल. व्हर्सिटाईल. व्हर्सिटाईल म्हणजे वन हू पजेसेस सेव्हरल टॅलेंट्स, म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे एकापेक्षा अधिक कलागुण आहेत. सुडोनिम. अ फिक्शियस नेम यूज्ड बाय ॲन ऑथर. एखाद्या लेखक किंवा कवी हा स्वतःचं खरं नाव न वापरता एक फिक्शियस नेम वापरतो, तर त्या नावाला म्हणतात सुडोनिम. जसं की राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या नावाने लिहायचे, त्याचप्रमाणे कुसुमाग्रज, कवी बी यांचे हे टोपण नावे आहेत. त्यांचं खरं नाव वेगळं असून ते एक या प्रकारचं फिक्शियस नेम वापरत. समोरील शब्द आहे एक्सटेम्परी. अ स्पीच डिलिवर्ड विदाऊट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन, म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता दिलं गेलेलं भाषण. अशा प्रकारचे बरेच कॉम्पिटिशन होतात, त्याला एक्सटेम्परी कॉम्पिटिशन असं म्हणतात. याचं उच्चार लक्षात घ्या, एक्सटेम्पोर नसून एक्सटेम्परी असं आहे. कॉस्मोपॉलिटन. वन हू कॅन मेक वनसेल्फ ॲट होम इन ऑल कंट्रीज, म्हणजे अशी व्यक्ती जी विश्वनागरिक आहे, कोणताही देश तिला परका नाही आहे आणि बरंच कल्चर तिला माहिती आहे. त्या व्यक्तीला त्या कल्चरसोबत ती मिळून मिसळून राहते. त्याचप्रमाणे न्यूयॉर्क किंवा या मोठ्या मोठ्या ज्या जगातील सिटी आहेत तिथे वेगवेगळ्या देशातले लोक हे एकत्र राहतात आणि त्या सिटीला कॉस्मोपॉलिटन असं म्हणतात, कारण भरपूर देशांचं कल्चर तिथे एकत्र नांदत असते. ॲम्बिग्युअस. अ स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन, म्हणजे असं स्टेटमेंट की ज्यामधून एकापेक्षा अधिक अर्थ त्याचे निघू शकतात. वाक्यात उपयोग करायचा झाला तर हिज रिप्लाय टू मी वॉज ॲम्बिग्युअस, म्हणजे काय, तर त्याचा रिप्लाय हा ॲम्बिग्युअस होता. हा एक निश्चित क्लिअर असा नव्हता, तर त्याच्यातून 2 किंवा जास्त अर्थ त्याच्यातून निघत होते. असा आपण वाक्यात उपयोग करू शकतो. सिनिक. वन हू मॉक्स ॲट एनिथिंग पीपल डू. सिनिक म्हणजे असा व्यक्ती जो इतर कोणी काहीही केलं तरी त्यामध्ये दोष शोधणारा किंवा त्यांनी जे काम करत आहेत ते सक्सेसफुल होईल का याबद्दल डाऊट घेणारा, दुसऱ्यांवर हसणारा, या प्रकारचा व्यक्ती म्हणजे सिनिक. फॅक्सिमिली. फॅक्सिमिली म्हणजे काय, तर ॲन एक्झॅक्ट कॉपी, म्हणजे डुप्लिकेट किंवा मराठीमध्ये आपण त्याला प्रतिकृती असं देखील म्हणू शकतो. ॲम्बिडेक्स्ट्रस. वन हू कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल इफिशियन्सी. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे असा व्यक्ती जो दोन्ही हातांनी एकाच वेळेस लिहू शकतो किंवा एखादं काम दोन्ही हातांनी सेम परफेक्शननी करू शकतो. पॅनसिया. अ रेमेडी फॉर ऑल डिसीजेस. पॅनसिया म्हणजे रामबाण इलाज, जो प्रत्येक आजारावर आहे किंवा प्रत्येक प्रॉब्लेमवर आहे, त्याला आपण पॅनसिया असं म्हणू शकतो. रेड टॅपिझम. टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटी. रेड टॅपिझम म्हणजेच लाल फितीचा कारभार. हा शब्द नोकरशाहीसाठी जास्त वापरला जातो. याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा एखादं काम करताना त्याच्या नियमांवर आवश्यकतेपेक्षा जास्त भर दिला जातो आणि त्यामुळे कामामध्ये दिरंगाई होते, काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो, तेव्हा रेड टॅपिझम असा शब्द वापरला जातो. ॲब्रिव्हिएशन. अ शॉर्टन फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर फ्रेज. ॲब्रिव्हिएशनला मराठीमध्ये संक्षिप्त रूप असं आपण म्हणू शकतो. 3 ते 4 शब्दांचा एक छोटा फॉर्म तयार करणे किंवा एका मोठ्या शब्दाचं छोटं रूपांतर करणे, याला आपण ॲब्रिव्हिएशन असं म्हणतो. उदाहरण घ्यायचं झाल्यास रेस्ट इन पीस यासाठी RIP असं आपण ॲब्रिव्हिएशन वापरतो. त्याचप्रमाणे गव्हर्मेंट या एका शब्दासाठी GOV असं ॲब्रिव्हिएशन आपण वापरतो. पुढील शब्द आहे सोलिलोक्वी. अ स्पीच मेड टू वनसेल्फ. म्हणजे काय, तर जेव्हा व्यक्ती एकटा असतो, त्याचं ऐकणारं कोणीही तिथे नसते आणि तो जोराने बोलतो किंवा स्पीच डिलिव्हर करतो, तेव्हा त्याला सोलिलोक्वी असं म्हणतात.
समोरील शब्द आहे लोक्वेशियस. लोक्वेशियस म्हणजे वन हू टॉक्स कंटिन्युअसली, म्हणजे सतत बोलणारा, बडबड करणारा, त्या व्यक्तीला लोक्वेशियस असं म्हणतात. या दोन्ही शब्दांमध्ये एक रूट वर्ड आहे, तो आहे LOQ, लॉक. लॉक म्हणजे बोलणे. क्वारंटीन, सेपरेशन फ्रॉम अदर पीपल टू अवॉइड इन्फेक्शन. क्वारंटाईन असा याचा उच्चार नसून क्वारंटीन असा आहे. तर याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा एखाद्या प्राणी किंवा व्यक्तीला काही इन्फेक्शियस आजार असेल तर त्या व्यक्तीला किंवा प्राण्याला इतरांपासून काही दिवस वेगळं ठेवण्यात येतं, त्याला म्हणतात क्वारंटीन. ॲलिमनी, अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. ॲलिमनीला आपण मराठीमध्ये पोटगी असं म्हणतो. स्टोईक, वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर ऑर पेन. असा व्यक्ती जो कोणत्याही परिस्थितीमध्ये तटस्थ राहतो, इमोशनली स्टेबल राहतो. स्टोइसिझम या फिलॉसॉफीला जे फॉलो करतात त्यांना आपण स्टोईक असं म्हणतो. पॅरासाईट, वन हू लिव्ज ऑन अदर्स. पॅरासाईटला आपण मराठीमध्ये परजीवी असं म्हणतो. असा प्राणी किंवा असा जीव जो दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो त्याच्या पोषणासाठी, त्याला आपण परजीवी असं म्हणतो. फस्टिडियस, वन हू इज डिफिकल्ट टू प्लीज. म्हणजे असा व्यक्ती जो सहजपणे समाधानी होत नाही किंवा तृप्त होत नाही, त्याला आपण फस्टिडियस असं म्हणतो. डेलिगेट, टू गिव्ह वन्स ऑथॉरिटी टू अनादर. एखाद्या व्यक्तीचे अधिकार हे दुसऱ्या व्यक्तीला देणे, हस्तांतरित करणे, त्याला डेलिगेट असं म्हणतात. डेलिगेट म्हणजेच प्रतिनिधी असं सुद्धा याचा अर्थ होतो. ॲनोनिमस, अ लेटर, पोएम एक्सेट्रा हुज ऑथर इज अननोन. ॲनोनिमस म्हणजे नामरहित. एखादा लेख कोणी लिहिलेला आहे, त्या लेखकाचं आपल्याला नाव माहिती नसेल तर आपण त्याला ॲनोनिमस रायटर असं म्हणतो. डिप्लोमसी, द आर्ट प्रॅक्टिस्ड बाय स्टेट्समॅन अँड ॲम्बॅसिडर्स. डिप्लोमसीला आपण कूटनीती असं म्हणतो. ऑनररी, ऑनररीला आपण मराठीमध्ये मानद असं म्हणतो. वर्क फॉर विच नो सॅलरी इज पेड. अशा कामासाठी ज्याला स्पेसिफिक वेतन किंवा मजुरी दिल्या जात नाही, त्याला ऑनररी असं म्हणतात. ॲक्झियम, अ स्टेटमेंट विच इज ॲक्सेप्टेड ॲज ट्रू विदाऊट प्रूफ. असं स्टेटमेंट जे युनिव्हर्सली मान्य करण्यात आलेलं आहे की ते खरं आहे, त्यासाठी कोणताही प्रूफ आपण दिलेला नाही आहे, अशा वाक्याला किंवा अशा स्टेटमेंटला आपण ॲक्झियम असं म्हणतो. पेटंट, सोल राईट टू मेक अँड सेल सम इन्व्हेन्शन. पेटंट म्हणजे समजा एखाद्या कंपनीने एखादं नवीन मेडिसिन शोधून काढलेलं आहे आणि त्याचं पेटंट घेतलं तर दुसरं कोणीही ती मेडिसिनचं उत्पादन घेऊ शकत नाही. काही काळासाठी फक्त आणि फक्त तीच कंपनी ते मेडिसिनचं उत्पादन करू शकते. सोमनॅम्बुलिस्ट, वन हू वॉक्स इन स्लीप. झोपेमध्ये चालणारा म्हणजे सोमनॅम्बुलिस्ट. सेलिबसी, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. म्हणजे अविवाहित जीवन किंवा अविवाहित अवस्था किंवा ब्रह्मचर्य असं सुद्धा याला म्हणतात. ॲमेझॉन, अ टॉल स्ट्रॉंग मस्क्युलाईन काइंड ऑफ अ विमेन. ॲमेझॉन म्हणजे काय, तर स्त्री योद्धा किंवा वीरांगना यासाठी हा शब्द वापरला जातो. अल्ट्रुइस्ट, वन हू डिवोट्स वन्स लाईफ टू द वेलफेअर ऑफ अदर पीपल. म्हणजेच काय, तर परोपकारी. युनॅनिमस, अ डिसिजन ऑन विच ऑल आर ॲग्रीड. युनॅनिमसली एखादी गोष्ट मंजूर करणे म्हणजे सर्वांची संमती घेऊन ती गोष्ट संमत झालेली असणे. समोरील शब्द आहे इकोलॉजी, स्टडी ऑफ द रिलेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स टू एन्व्हायरमेंट. इकोलॉजीला आपण मराठीमध्ये परिस्थितिकी असं म्हणतो. सर्व सजीवांचं त्यांच्या पर्यावरणाशी असलेला संबंध यांचा अभ्यास म्हणजे इकोलॉजी होय. हॉस्टेज, समवन हू इज टेकन अ प्रिझनर फॉर द फुलफिलमेंट ऑफ ॲन ॲग्रीमेंट. हॉस्टेज म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला कैदेमध्ये ठेवलं असेल तर जी व्यक्ती कैदेत असते तिला हॉस्टेज असं म्हणतात. इनफॅलिबल, अ रेमेडी विच नेवर फेल्स. जी गोष्ट विदाऊट फॉल्ट आहे, विदाऊट एरर आहे, तिला इनफॉलिबल असं म्हणतात. अचूक असं आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. वॅन्डलिझम, द ॲक्ट ऑफ डॅमेजिंग अ बिल्डिंग ऑर अदर पब्लिक प्रॉपर्टी. पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान करणे म्हणजे वॅन्डलिझम. एपिटाफ, वर्ड्स रिटन ऑन टोम. व्यक्तीच्या मकबऱ्यावर त्या व्यक्तीबद्दल जी माहिती दिलेली असते त्याला एपिटाफ असं म्हणतात. जुडस, अ ट्रेटर. जुडस म्हणजे विश्वासघात करणारा किंवा दगा देणार. सिनिक्युअर, ॲन ऑफिस विथ हाय सॅलरी बट नो वर्क. कमी काम जास्त दाम असा जॉब म्हणजे सिनिक्युअर. पॅसिफिस्ट, अ पर्सन हू अपोजेस वॉर ऑर यूज ऑफ मिलिटरी फोर्स. असा व्यक्ती जो युद्ध आणि हिंसेला विरोध करतो, जो शांतिप्रिय आहे, त्याला पॅसिफिस्ट असं म्हणतात. वर्बोस, अ स्टाईल फुल ऑफ वर्ड्स.
लिहिताना किंवा बोलताना आवश्यकतेपेक्षा जास्त शब्दांचा वापर किंवा खूप जास्त शब्दांचा वापर करणे म्हणजे व्हर्बोस. पोस्थमस, ॲन अवॉर्ड गिवन आफ्टर अ पर्सन्स डेथ. पोस्थमस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला मरणोत्तर असं म्हणतो. मार्टर, वन हू इज विलिंगली एम्ब्रासेस डेथ फॉर द सेक ऑफ वन्स कंट्री म्हणजेच शहीद. युथनेशिया, पुटिंग टू डेथ पेनलेसली स्पेशली टू एंड सफरिंग म्हणजेच इच्छामरण. कंजेनिटल, फ्रॉम बर्थ म्हणजे जन्मापासून. फिलिस्टीन, वन हू डज नॉट केअर फॉर आर्ट अँड लिटरेचर. असा व्यक्ती जो कला आणि साहित्याला जास्त ॲप्रिशिएट करत नाही. कंटेम्पररीज, पीपल लिव्हिंग इन द सेम एज म्हणजे समकालीन. एव्हसड्रॉपर, वन हू सिक्रेटली लिसन्स टू द टॉक्स ऑफ ऑथर्स. दुसऱ्यांचं संभाषण चोरून ऐकणाऱ्याला एव्हसड्रॉपर असं म्हणतात. तर आज आपण MPSCसाठी महत्त्वाचे 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, त्यामुळे हे एकही मिस करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.